सासूरा सासूरा ओलांडून उंबराग आलीस सासूरा सासूरा संसाराची घडी नीट नेटकी बसवणे मकी करून जादू प्रेमाची चाहुल देईल कुणी सुखाच्या क्षणी कमलती मनी फुले ही वात्सल्याची सांभाळून या सारे बंधना त्यांचे थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची राणी मी राजाची चाहुल इवल्या स्वप्नाची जणू लेक मी लाडाची जणू लेक लाडाची झोप झाली नाहीये का नीट? नाही. झोप नीट झाली नसेल तर व्यायाम करू नये असं म्हणतात. आता माझ्या झोपेचं आयुष्यभर असंच राहणार आहे, पण म्हणून मी माझा व्यायाम नाही ना थांबवू शकत. एनिवे मी येतो. तू कळी कोवळी साजिरी गोजिरी चिंबवल्या सरी घेत अंगावरी हो स्वप्न भासे खरे स्पर्श होता खुणा ओळखू लागलो तू मला मी तुला गोड हुरहुर ही वाहू श्वास गंधावरा वाहू ओळखू लागलो तू मला मी तुला नाही कळले कधी शब्द झाले मुखे बोलती पैंजणे उतरली गालिया सोवळी चांदणे पाहताना तुला चंद्रही लाजला ओळखू लागलो तू मला मी तुला नाही कळले कधी जीव वेडावरा ओळखू लागलो तू मला मी तुला ए जानवी मला चहा दे ग. मी देते. हा मी शावर घेऊन येतो आणि मग घेतो चहा. चानू अगं चहा ठेवतेस ना? सगळ्यांसाठी ठेवलायस ना? हो आहे. अगं साखर घाल ना अजून.
अगं श्रीला कमीच लागते. तू चहा उकळतोय का बघ, मी आवरून घेते, ऑफिसला जायला उशीर होतो. तुझं चांगलं आणि माझं चांगलं आता सारखं नाही उरलेलं. म्हणूनच तर वेगळे होतोय ना आपण. श्री, परत कधी संधी मिळेल न मिळेल, पण मी खरंच तुझी आभारी आहे. मला जे हवं होतं ते तू मला दिलंस. आयुष्यभर ऋणी राहीन मी तुझी. श्री 5च मिनिटं. हा नाही, मी साबुदाणा भिजवला अरे रात्री, पण बहुतेक उशीर झाला, चांगला भिजला नाहीये, त्यामुळे म्हणून आता पोहे करते. देते हा, करतेच आहे. आपल्याकडे ना सध्या नवीन इस्त्रीवाला येतोय, म्हणजे आपला नेहमीच आहे ना, तो गावाला गेलाय म्हणून त्याचा भाऊ येतोय. तुझ्या शर्टांना चांगली इस्त्री केली की नाही बघितलंस का? श्री, खातोयस ना पोहे? चहा देऊ? चहाच दे. पोहे खाऊन झाल्यावर देणार आहे चहा. श्री, पोटात अन्न जायला नको का रे? दिवसभर काम करायचंय, काही न खाता कसं करणार आहेस काम? नुसता चहाच पीत बसणार आहेस का दिवसभर? आणि हा, मी आज मनीषला फोन करून विचारणार आहे, व्यवस्थित जेवलास की नाही, डबा संपला की नाही. हे श्री, थोडंसं खायला नको का सांग? आटपलं का तुझं? आवरते बाबा. घे ही घे भाजी. अगं तिला कशाला करायला सांगतेस कला? अहो ती ओट्या पडून हलतेय का बघा ना जरा तुम्ही. जानू, नाही आणि करू दे. फार आराम उपयोगाचा नाहीच या दिवसात. आमच्या काळी कुठे होता हो आराम? पाणी सुद्धा भरायचो आम्ही, व्यायामच होतो त्याने. अगं व्यायाम हवा, दगदग धावपळ नको. काय बाई हल्लीच्या पोरींची थेर. बेड रेस्ट काय? जानू, उडबस करायची, कळलं का? तरी बरं, आपल्या घरी फक्त 4 माणसांचा स्वयंपाक असतो. तिथल्यासारखं नाही, घरात 10 माणसं, पण राबते मात्र एकटी जानू. पांडुरंगा, काहीतरी बाई माणसं जानू. अगं साधं कोणाला येऊन बोलावंसं पण वाटलं नाही, डायरेक्ट आपली कोर्टाची नोटीसच पाठवतात. अरे बायको आहे का पेइंग गेस्ट आहे? घरात एखादं कुत्र पाळलं ना तर त्याला देखील माया लावतो आपण, पण दिवस रात्र राबणाऱ्या सुनेला मात्र माया लावता आली नाहीये ना. बाकीच्यांचं जाऊ दे ग, हलक्या कानाच्याच बायका त्या, पण जावई बापूंनी तरी असं वागायला हवं होतं का? हे असे वागतात ना लोक, म्हणूनच यांच्या घरातले संसार टिकत नाहीत ना, कुणाला पोरं बाळ होत. कला, नाश्ता झाला का? आई, उद्यापासून दूधवाल्याला म्हणावे 1/2 लिटर दूध जास्त दे, विरजणाला लागेल. बर, अगं ते सगळं आम्ही करू नीट, पण तू तुझं आटप आणि नीट बघू, नंतर मग धावत पळत जातेस ऑफिसला. झालं बाबा, ती काय भाजी झालीच आहे, डबा भरते आणि निघते. आई, बाकीचं करशील ना तू? हो, काय करेल ती. आटप तू.
ताई ताई हे बघ काय काय रे? गर्भसंस्काराचं पुस्तक स्टेशन बारच्या दुकानात दिसलं सो मी घेऊन आलो. थँक्यू. मी माझ्या लंच ब्रेक मध्ये वाचेन आता. खाण्यापिण्यात लक्षच नाहीये का त्याचं. बरोबर आहे. मी मटकीची उसळ दिली होती एका वाटीत, म्हटलं टेस्ट करून सांग, तर लक्षच नव्हतं त्याचं. कसा चेहरा झाला ना विचारायचा, बघवतही नाहीये त्याच्याकडे. आज ना मी रागावले त्याला. म्हटलं कळतंय मला काय चाललंय ते, पण पोटात 2 घास तरी अन्न नको का जायला भुकेला. बहिणी, आज वनिताला अहो आमच्या बुटीक मधली तिला नेलं बाई एकदाच दवाखान्यात. अगं बाई, वेळ आली का तिची? जरा लवकरच बाळंत होते का? पैलट करीण आहे ना, आधीच होतात अगं. पण काळजी करण्यासारखं काही नाहीये ना? नाही नाही, जाम खुश आहे. म्हणजे मनातून थोडी घाबरली होती. हो दे बाई, लवकर सुटका हो दे तिची. हो ना. चला मला आता कामाला लागायला हवं. झबली टोपरी शिवायला हवी ना. आई म्हणाल्या होत्या की बाळंत व्हायच्या आधी शिवायची नसतात म्हणून. आता छान झबली शिवते. इंदू, पण नव्या कोऱ्या कापडाची झबली शिवत नाही, माहितीये ना तुला. जुन्या मौसूद कापडाची शिवावेत, अंगाला बरी असतात. अरे देवा, मग आता कसं करूया? म्हणजे तिच्या बिचारीचं कोण आहे, कोण नेऊन देईल, काहीच माहित नाही मला. अगं पण असे वापरलेले कपडे कोणाचे मिळणार? श्रीचे अमृतनी वापरलेले कपडे आहेत, ते देऊया. नाही नाही, ते श्रीच्या बाळाला लागतील ना. आता कसं काय आणि कसं काय, देऊन टाकते कपडे, कोणीतरी वापरेल. आणते हा. अगं फाटेल, हळू. गीता, इथे एक्सपर्ट उभी असताना सगळ्या प्रश्नांची उत्तर या पुस्तकात कशाला शोधतेस? मुळात मला काही प्रश्न वगैरे असे पडलेले नाहीये. अगं मी जनरल बघत होते आणि गर्भसंस्कार. अरे 1 मिनिट, तू कशी काय ग एक्सपर्ट? तुला काही डझनभर मुलं झाली आहेत का? माझ्या ताईला 2 पोरं झाली आणि दोन्ही वेळेला मी सगळं जवळून पाहिलंय. जवळून पाहणं वेगळं, ते झालंच, पण मला खूप माहितीये. म्हणजे काय खायला पाहिजे आणि काय खायला नको, इथपासून तर ओवा शोपा कुठे मिळतील इथपर्यंत सगळ्या गोष्टी माहितीयेत मला. हे बघ, उष्ण पदार्थ अजिबात खाऊ नकोस. तूप खा, लोणी खा आणि नारळाचं पाणी खूप जास्त पिऊ नकोस, नाहीतर बाळाला सर्दी होईल. दिवसातून किमान अर्धा ते पाऊण तास चाल. पालेभाज्या खा आणि रात्री 8 तास आणि दिवसातून 1 तास झोप घे. कळलं? ऐक, किती गोड दिसतेस हसताना. अगं येडू, तुझ्यावर हसते मी. ओके, चालेल. तू अशी हसणार असशील ना तर मी काहीही बडबडायला तयार आहे. हवं तर माझ्यावर हस, आय डोंट माइंड, पण हस. आपली माणसं दूर जातात तेव्हा मित्रच आपली माणसं म्हणतात ना. बरं, आत्ताच सांगून ठेवते, तुझ्या बाळाचे कपडे मी आणणार आहे. तसे नवे कोरे कपडे बाळाला घालत नसतात, त्यामुळे माझ्या दीदीच्या मुलाचे कपडे आहेत का ते मी बघते आणि मग मी तुला सांगते. ओके? सुदे ना, खूप अवकाश आहे अगं त्याला. नाही 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 मॅडम, 9 महिने कसे निघून जातील तुला कळणार पण नाही. आयत्या वेळी मलाच धावपळ करावी लागेल. माझ्या भाच्याचे कपडे माझ्या चुलत बहिणीला दिले होते, ते तिने कोणाला दिले नाहीयेत ना ते बघावं लागेल.
बाबा गाडी पण शोधावी लागेल. पाळणा पण होता तिच्याकडे. गीता ऐक ऐक, मला तुला काहीतरी खूप महत्वाचं सांगायचंय. ओके. किती गोड आहे ना. हे दुपटं पाहिलं? माईंच्या 9वारी साड्यांचं आईने शिवलं होतं. मौसूद साड्या आहेत अगदी. आणि हे टोपडं किती गोड दिसायचा ना ग आपला श्री. हो, खूप गोड दिसायचा. मला आठवतात ना ही जबली. अमृतलाही घातली होती आपण. ताई तुला आठवते, श्रीला टोपडी घालायला अजिबात आवडायची नाही, पण आपण हट्टाने घालायचो. हो, हट्टाने घालायचो आपण. खरंच किती वर्ष जपून ठेवली होती. किती स्वप्न पाहिली होती आपण. वेड्यासारखा विचार करायचा नाही आपण श्रीच्या बाळाबद्दल. त्याला कुठल्या शाळेत घालायचं, कुठल्या कॉलेजमध्ये घालायचं, इथपर्यंत सगळं. श्रीचं बालपण पुन्हा एकदा अनुभवायचं होतं आपल्याला. पण हे काय होऊन बसलं ग मध्येच. बहिणी, दोष आपल्या घराचाच आहे का हो? असं नका बोलू ना वहिनी. अगं मग सरे, एकही संसार का धड होत नाही इथे? श्री आणि जानवी दृष्ट लागण्यासारखं जोडपं होतं ना आपलं. श्रीला आवडणार नाही म्हणून मनातल्या मनात असंख्य वेळा मी त्यांची दृष्ट काढायची. सगळं सुरळीत चाललं होतं. आता फक्त जान्हवीने गोड बातमी देण्याची वाट बघत होतो आपण. एकदम असं सगळं कसं बदलून गेलं? मलाही हाच प्रश्न पडतो. अचानक इतकं फिसकटावं की सावरता येऊच नाही, असं कसं झालं? श्री हट्टी आहे, माहितीये मला. रागावला की कधी कधी वेड्यासारखं वागतो, पण तोही माणूसच आहे ना ग. किती प्रेमळ आहे. घरच्यांची, ऑफिस मधल्यांची काळजी किती घेतो. धडपडून करतो सगळ्यांसाठी. जान्हवीवर त्याचं किती प्रेम आहे हे वेगळं सांगायलाच नकोय. बोलत नाही ग तो, पण जीव अर्धा झालाय त्याचा. पण तीच पात्र नाही ठरली श्रीच्या प्रेमाला. स्वार्थीपणाने वागली, खूप स्वार्थीपणा. श्रीचा टॉलरन्स खूप आहे, पण त्याच्याही पलीकडे जाईल अशी वागली ती. द्या इथे. द्या. सगळं नेतेस वहिनी? एकही नेणार नाही. हे कपडे आपण श्रीच्या बाळासाठी ठेवले होते. ते कुणाला देणं मला जमणार नाही. वनिताच्या बाळासाठी दुसऱ्या कुणाचे कपडे मिळतात का ते बघते. नो वे. अगं हे शक्य नाहीये. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे शक्यच नाहीये. हे नाही होऊ शकत. जान्हवी, अगं तू गप्प काय आहेस? बोल ना. तुला काहीच वाटत नाहीये का? अगं तू ऍबनॉर्मल वागतेस. जान्हवी बोल. गीता, तुझी ही रिॲक्शन मला अपेक्षित होती अगं. पण हे सगळं चुकीचं आहे. हे मुळातच चुकीचं आहे यार. यू मस्ट नॉट लेट दिस हॅपन जान्हवी. जान्हवी, तू प्रेग्नंट आहेस. तुझ्या पोटात बाळ आहे. निदान या बाळाचा तरी विचार कर. त्याचा विचार करते म्हणून निदान जगू शकते अगं. नाहीतर स्त्रीशिवाय जगण्याची मी कल्पनाच नव्हती केली. नाही यार, वेडेपणा आहे हा. तुम्ही दोघं वेगळे होऊच शकत नाही.
विचार करा. हे होऊ नको देऊस ग. विचार कर जान्हवी. गीता ऐक, हे बघ प्लीज शांत हो, नको इतके हे करूस. ऐक, आणि मुळात मला शांततेची गरज आहे. माझ्या बाळासाठी मला शांत राहावं लागणार आहे, कळतंय तुला? अगं पण आता सोपं नाहीये, मला मान्य आहे. आणि खरं सांगू का, मी आता तुझ्याशी याबद्दल बोलू शकते. काही दिवसांपूर्वी मला बोलताही येत नव्हतं, इतकी खचले होते अगं मी. खूप भयंकर होतं ग हे सगळं. आणि नको, नाही, मला त्याची आठवण काढून चालणार नाहीये. कारण मला आता आनंदी राहिलं पाहिजे. माझ्या बाळाची वाढ चांगली होण्यासाठी, निरोगी होण्यासाठी मला आता आनंदी राहणं गरजेचं आहे. दुःख करणं, वाईट वाटून घेणं, त्रास करून घेणं हा ऑप्शन नाही आहे अगं माझ्यासाठी. आणि ह्यासाठी मला खूप मदत लागणार आहे, सगळ्यांची, तुझी. आनंदी राहण्यासाठी, लोकांमध्ये राहण्यासाठी मला खरंच खूप मदत लागणार आहे. नेहमीच तुझ्यासाठी तुझ्या सोबत आहे जान्हवी, कायम.